मंडळी, कधी कामात अडचण, कधी नात्यात गैरसमज, तर कधी आपण खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी आपल्याला आठवतो तो विघ्नहर्ता गणपती आणि अष्टविनायकांमधला 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत विघ्नेश्वर गणपतीची पौराणिक कथा, मंदिराची वास्तुरचना आणि इथले अनोखे उत्सव. शेवटी मी तुम्हाला एक अशीही खास माहिती सांगणार आहे जी बहुतेक लोकांना माहिती नाहीये. तर ही कथा आहे पुराण काळातील. राजा अभिनंदनाने एक भव्य यज्ञ केला, पण त्यात इंद्राला नैवेद्य अर्पण केलाच नाही. अपमान झाल्यामुळे इंद्र संतापला आणि त्याने कालला आदेश दिला, जा हा यज्ञ नष्ट करून टाक. कालने विघ्नासुराचं रूप धारण केलं. तो इतका शक्तिशाली होता की फक्त यज्ञच नाही तर जगभरात त्याने थैमान वाजवलं. ऋषींची तपश्चर्या, यज्ञ आणि लोकांची चांगली कर्म सगळ्यात अडथळे आणू लागला. तेव्हा त्रस्त झालेल्या ऋषींनी ब्रह्मा आणि शिव यांची मदत मागितली. दोघांनी एकच उपाय सांगितला, गणपतीची उपासना करा. भक्तांची प्रार्थना ऐकून गणेश प्रकट झाले आणि विघ्नासुराशी युद्ध करू लागले. लढाई इतकी प्रखर होती की अखेर विघ्नासुराला जाणवलं गणपतीवर विजय मिळवणं अशक्य आहे. त्याने गणपती समोर शरणागती पत्कारली आणि वचन दिलं, मी आता भक्तांच्या मार्गात अडथळे आणणार नाही. फक्त जे गणपतीचं स्मरण करणार नाहीत त्यांना मात्र विघ्नांचा सामना करावा लागेल. आणि तेव्हापासून गणपतीला विघ्नेश्वर म्हणजेच अडथळ्यांना दूर करणारा स्वामी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि याच स्मृतीसाठी ओझर इथे गणपतीची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यात आली. ओझरचं मंदिर पूर्वाभिमुख आहे, म्हणजेच सकाळचा पहिला सूर्यकिरण थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतो. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला दिसतात दगडी द्वारपाल आणि भिंतीवर कोरलेलं गंधर्व गायक. 2 उंच दीपमाळा तर वातावरणात एक अद्भुत दिव्यता निर्माण करतात. मंदिरात 2 हॉल आहेत. पहिल्यात धुंडीराज गणेशाची प्रतिमा तर दुसऱ्यात संगमरवरी मूषकराज आहेत. भित्तिचित्रांनी सजलेल्या भिंती, सोन्याने मढवलेलं शिखर, हे सगळं पाहत असताना असं वाटतं की आपण पौराणिक काळात आलोय की काय. इथली मूर्ती स्वयंभू मानली जाते. बाप्पाची डावीकडे वळलेली सोंड आहे. संपूर्ण मूर्तीवर शेंदूर लेपे, डोळ्यांमध्ये पाचू, कपाळ आणि नाभीवर हिरा बसवलेला आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. इथे गणेश जयंती आणि गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. पण सगळ्यात प्रसिद्ध आहे कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होणारा 5 दिवसांचा दीपमाळ उत्सव. त्या दिवशी मंदिरात हजारो दिवे लावले जातात. प्रकाशाचा महासागर पाहताना असं वाटतं की साक्षात गणपतीने अंधाराचा नाश करून मंगल प्रकाश पसरवलाय. आता मी सांगते ती माहिती फार कमी लोकांना माहिती आहे. ओझरचं विघ्नेश्वर मंदिर हे पेशव्यांच्या काळात फार महत्वाचं ठिकाण होतं. इतिहासात उल्लेख येतो की या मंदिराची दुरुस्ती आणि सुवर्ण मंडपाची बांधणी ही नाना फडणवीसांनी केली होती. तसंच मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कलश बसवण्यात आला, जो आजही सूर्यप्रकाशात लखलखतो. म्हणजे हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर याला ऐतिहासिक वारसाही लाभलाय. तर हा होता अष्टविनायकांपैकी 7वा ओझरचा विघ्नेश्वर गणपती. विघ्नांचा नाश करून भक्तांच्या जीवनात मंगल प्रकाश पसरवणारा हा गणपती आजही भक्तांच्या हृदयात अधिराज्य गाजवतोय. अशाच पौराणिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक कथा जाणून घेण्यासाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, गणेशाचं स्मरण केलं तर कोणतंही विघ्न आपल्या मार्गात टिकणार नाही. बोला गणपती बाप्पा मोरया.